वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। सो बघा, मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदरशी बाही डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन जर बनवायची असेल तर कशी बनवावी हे सुचत नाही। त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा खूप सारे प्रश्न पडतात की ही बाही डिझाईन आपल्या ब्लाउजला छान दिसेल का, ब्लाउजला छान लुक येईल की नाही। सो या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे आजची बाही डिझाईन। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहज बनवता येईल। आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर मग आता आपण छान अशी डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। तर बघा, इथे काठ मी कट करून सेपरेट करून घेतलेले आहे। त्याचबरोबर इथे साडीचा थोडासा कपडासुद्धा घेतलेला आहे कटिंगसाठी। आणि काठ बघू शकतात बऱ्यापैकी मोठासुद्धा आहे। आणि हा काठ आणि हा साडीचा कपडा वापरून आपण डिझाईन बनवणार आहोत। आणि ब्लाऊज पीसची कपड्याची बाही आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे बघा। तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची इथे कटिंग झालेली आहे। आणि आता डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या बाहीचं लांबी वगैरे किती आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा बाही लांबी कशी किती असावी आणि कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करावी तर ते सहज लक्षात येईल। तर बघा, इथे आपण बाहीची घडी घेतलेली आहे 8.5, तर 1 इंच कमी होतं, 7.5 रेडी झालं। त्यानंतर ब्लाऊजची जी काही उंची असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे। तर बघा, इथे मी एक्स्ट्राचं अर्धा इंच मार्जिन ॲड केलं। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाऊण इंचसुद्धा ॲड करू शकता। तुम्हाला किती मार्जिन लागतं स्टिच करताना त्यावरती डिपेंड आहे। तर बघा, मग या दोन बाही आपण सोबतच कटिंग केलेल्या आहे। तर या पद्धतीने एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला ठेवायची। महत्त्वाचं म्हणजे खोलगट भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे। ठीक आहे, आता बघा, ही एक अस्तरची बाही मी इथे घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युली सेम त्याच पद्धतीने ब्लाऊजची बाहीसुद्धा मी 2 वेगवेगळ्या साईडला इथे ठेवून घेतलेली आहे आणि इकडची बरोबर घेतलेली आहे बघा। आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना, तर त्याला काठ जॉईंट करायचा आहे। ॲक्च्युली मी आज तुम्हाला वेगळ्या मेथडने ही बाही कशी बनवायची हे सांगणार आहे, कारण की याची पद्धत जी आहे ना, तर आधीसुद्धा या पॅटर्नमधली बाही मी वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर याची पद्धत ही थोडी वेगळी आहे आणि सोपीसुद्धा आहे। ठीक आहे, तर बघा, काठ मी सेम इथे कट करून घेतलेला आहे। आणि इथे आता आपल्याला इथे बघा, ब्लाऊजचा पार्ट जो होता तर तो मी सरळ ठेवला, त्यावर उलटं काठ ठेवायचा आहे। आणि 1/2 इंच एवढं मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारून वरचा ब्लाऊजचा पार्ट आणि काठ एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे। तर बघा, इथे मी टीप मारून घेतली। आता हे टीप मारल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने हा काठ बघा सरळ करायचा आहे। आणि वरच्या साईडला आता इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही जर काठ सेपरेट केला नसेल तर तुम्ही डायरेक्ट जॉईंट ठेवूनसुद्धा कटिंग करू शकतात। ठीक आहे, पण मी इथे सेपरेट कट केलं कारण डिझाईनसाठी सुद्धा मला काठ लागणार होता, त्यामुळे मग काठ मी डायरेक्ट बाजूला काढून घेतला। थोडासा डिझाईनसाठी आणि थोडासा बाहीसाठी वापरला आहे, म्हणजे बॅकनेकच्या डिझाईनसाठी। आता हे जोडून झाल्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही अस्तरची बाही आहे ना, तर वरच्या साईडने आपल्याला इथे मार्किंग करायची आहे बघा। तर तुम्ही इथे 4-5 असं इंचाला मार्किंग करू शकतात। आणि इथे जी काही रुंदी आहे ना, तर तिथे सुद्धा तुम्ही 1.5-2 इंच असं मार्किंग करू शकता। तर मी इथे 3ला मार्किंग केलेली आहे आणि इथून 6 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, कारण की काठ 4 इंचाचा आहे, तर तुम्ही मोजून घेतला आणि तेवढं सोडून मग वरचा पार्ट मी इथे मार्क केलेला आहे। तर ह्या पद्धतीने त्रिकोण शेप आपण ड्रॉ केला आणि बघा एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे। आता हे कटिंग झालेलं आहे, तर आपल्याला मेन फॅब्रिक आपण जे काही काठ जोडून तयार केलेलं आहे ते आणि हे अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर बघा, मग इथे सगळ्यात आधी आता मेन फॅब्रिकची बाही आपण इथे सरळ ठेवलेली आहे आणि अस्तरची बाही त्यावर ह्या पद्धतीने ठेवायची। आता त्यावर मी सेंटरला एक पिन लावते, म्हणजे स्टिचिंग करताना ते हलायला नको यासाठी। आणि वरचा जो काही पार्ट आहे ना, त्रिकोणचा शेप, तर तिथे सुद्धा आपण एकदा डिस्टन्स मोजून घेऊयात। आणि मी मार्किंग केली 3 आणि 3 6 होते बघा ते। आणि तिथे सुद्धा आपण पिना लावून घेऊयात, म्हणजे ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जाईल, जास्त स्प्रेड व्हायला नको यासाठी। आणि सगळ्यात आधी हा जो काही त्रिकोण शेप आहे याच्या कडेकडेने ह्या पद्धतीने साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण टीप मारून घेऊयात। तुम्हाला जर वाटत असेल तर इथे तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करून हा शेप
रेडी करू शकतात, पण मला असं वाटतं की बिना कॅनव्हासचं सुद्धा हा होऊ शकतो. सो त्यामुळे मग मी डायरेक्ट टिप मारली. त्यानंतर लगेचच आता कंटिन्यू खालच्या साईडला सुद्धा आपल्याला साधारणतः इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. हे दोन्ही पण म्हणजे वरच्या त्रिकोण शेपची टीप, खालची टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग एक्स्ट्राचं खालच्या साईडचं मी इथे कटिंग करून घेते. आणि आता हे कटिंग झाल्यानंतर जो काही मधला शेप आहे ना, तर त्याच्यामधलं सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता हे कट झाल्यानंतर इथे द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स देताना काळजी घ्यायची आहे की टीपच्या फक्त अलीकडेच आपली कट जाईल, त्याच्या पलीकडे जाणार नाही, म्हणजे बाही आपली कट होणार नाही. आणि ह्या पद्धतीने आपण ही बाही इथे सरळ करून घेतलेली आहे. व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. आणि आता सगळ्यात आधी हा जो काही त्रिकोण शेप आहे ना, ते इथे मी दाबटीप देऊन घेते. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपण इथे ही दाबटीप देऊन घेऊयात. इथपर्यंत आलं की इथून पुन्हा व्यवस्थित, महत्त्वाचं आहे दाबटीप व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित आली पाहिजे. आणि दाबटीप देताना अस्तरचा म्हणजे अस्तरच्या बाहीचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची, म्हणजे आपली बाही डिझाईनची फिनिशिंग बिघडणार नाही. तर मी प्रॉपर अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत इथे दाबटीप दिलेली आहे, कारण की हा जो काही शेप आहे यावरच आता आपल्या बाहीची डिझाईन डिपेंड आहे. ठीक आहे. आणि फिनिशिंगसुद्धा. त्यानंतर लगेचच आता बघा इथे खालच्या साईडला सुद्धा मी टीप मारून घेते. टीप म्हणजे आपली दाबटीप. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरची बाहीवरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. ठीक आहे. आता इथे दाबटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला इथे जोडून घ्यायची आहे. आणि बघा मग आता हे जोडताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जोडताना अस्तर मेन फॅब्रिक वगैरे गोळा वगैरे कुठे होणार नाही. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, जेणेकरून आपलं मार्जिन इथे जास्त लागणार नाही. कारण की आपण कटिंग करताना हे जे काही मार्जिन आहे तर हे कुठेही पकडलेलं नसतं. ठीक आहे. टीप मारून झाल्यानंतर आता हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाची बाही इथे रेडी करायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा करत असतो, जेणेकरून आपलं फिनिशिंग छान यावी. तर बघा हा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. व्यवस्थित मी सेमसुद्धा आहे की नाही एकदा चेक केला. त्यानंतर आता मी हा साडीचा कपडा घेते डिझाईनसाठी. तर बघा साडीचा कपडा असा वर्कवाला होता आणि इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. ॲक्च्युली डबल फोल्ड केलेला आहे कारण की आपल्याला दोन्हीसाठी लागणार आहे. दोन्ही बाहीसाठी आता मी हे सोबतच इथे कटिंग करून घेते. तर बघा त्यातला एक पार्ट घेतलेला आहे. आता त्या पार्टचा आपल्याला इथे सेंटर काढायचा आहे आणि 2-2 इंचाचे मार्किंग करायचे आहे. 5 जास्त पण करू शकतात, कमी पण करू शकतात. 1.5 इंचाचे केलं तरी चालेल. आणि सेंटरला एक कट मारला. सेम त्याच पद्धतीने सेंटरपासून दुसऱ्या साईडला सुद्धा 2-2 इंचाचे आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचे आहे. आता ह्या मार्किंग केल्यानंतर बघा सेंटरला हे या पद्धतीने प्रेस करायचं आहे आपल्याला. तुम्ही इथे बघू शकतात एक प्लेट्स व्यवस्थित बघा, पुन्हा ही प्लेट्स अशा पद्धतीने ते प्रेस करून आपल्याला इथे खालच्या साईडला एक शिलाई टाकून घ्यायची आहे बघा. तर तिथे ना व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं आहे. पुन्हा मी व्यवस्थित एकमेकावर ठेवून घेतलं आणि तिथे टिप टाकून घेतली. आता ती टिप मारल्यानंतर इकडच्या साईडच्या सुद्धा बघा प्लेट्सबरोबर सेंटरला आपल्याला सगळ्या मॅच करायच्या आहे. वरती स्प्रेड पाहिजे आणि सेंटरला त्या मॅच झाल्या पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे बघा. आणि एकदम जवळच केलेलं आहे. आणि बघा मग मी ती टीप कंटिन्यू मारून डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घेतलं. आता खालची टीप मारल्यानंतर आपल्याला वरच्या जे काही प्लेट्स आहे ना तर त्या वरच्या साईडला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. तर एक पिन लावून आपण त्या सेट करू शकतो, म्हणजे मग त्याच्यातला डिस्टन्स कमी जास्त होणार नाही. असंही आता ही जी काही बाही आहे ना तर याला म्हणजे हा जो काही मधला पार्ट आपण रेडी करतोय तर त्यावर बघा वर्क केलेला आहे. त्यामुळे मग ते आतले जे काही धागे वगैरे असतात ते वर्क थोडं जाड असतं, म्हणून ते व्यवस्थित प्लेट्स पडत नाही. तुमचा जर का प्लेन कपडा असेल तर अजूनच सुंदर अशा प्लेट्स पडतील. तरीसुद्धा मी व्यवस्थित प्लेट्स टाकण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे बघा. एक साईडने मी इथे पिना लावून घेतलेल्या आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्लेट्सला तुम्ही सिंगल प्लेट्सला लावू शकता, 2 प्लेट्स मिळूनसुद्धा लावू शकता, तुम्हाला जसं इझी जाईल त्या पद्धतीने. तर बघा मग मी इथे बरोबर दुसऱ्या साईडच्या सुद्धा प्लेट्स त्याच पद्धतीने सेट केलेल्या आहे, डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन करून. आणि आता इथे सुद्धा मी पिना लावून घेते बघा, म्हणजे मग स्टिच करणं सोपं जाईल. आणि आता ह्या पिना लावून घेतल्यानंतर आपल्याला इथून टीप टाकून घ्यायची आहे वरच्या साईडला. आता बघा ज्यावेळेस वरच्या साईडला टीप टाकू ना तर त्यावेळेससुद्धा ते प्लेट्स व्यवस्थित तशाच आपल्या
सेट झाला पाहिजे याची काळजी घ्यायची। तुम्ही इस्त्रीने सुद्धा थोडा प्रेस करू शकतात, म्हणजे त्या प्रॉपर अशा प्रेस होतील, किंवा पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर पण तुम्ही करू शकता, ठीक आहे। म्हणजे बाही तरी रेडी झाल्यावर किंवा आत्ता केलं तरी सुद्धा चालेल, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकतात। तर बघा मग व्यवस्थित प्लेट्स टाकून आपण हा पार्ट इथे रेडी करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, ठीक आहे। आता याचे काही थोडेफार धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहे आपल्याला। प्लेट्स मी पुन्हा थोड्याशा प्रेस करून घेते, पुन्हा सांगते तुम्ही इस्त्रीने सुद्धा प्रेस करू शकतात, आणि या पद्धतीने आपल्याला हा पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे बघा, ठीक आहे। आता एक सेंटरला पिन लावून घेऊयात, जेणेकरून आपल्याला ते स्टिच करणं सोपं जाईल। तर सेंटरपासूनच आता मी इथे टिप मारायला सुरुवात करते आहे, म्हणजे सेंटर बरोबर मॅच व्हावा, प्लेट्स तिरक्या वगैरे जायला नको यासाठी। तर बघा इथे मी व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे, आणि सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी टिप मारून घेते। तर तिथे सुद्धा तुम्ही सेंटरपासून वरती येऊ शकतात, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरून खाली सुद्धा येऊ शकता, जर का तुम्हाला व्यवस्थित ते मॅच करत सेट करता येत असेल तर बघा मग इथे सेंटरपर्यंत टिप झाल्यानंतर मी पुन्हा आता इकडे पण टिप टाकून घेते, डबल टिप, म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित मॅचसुद्धा व्हावं यासाठी, ठीक आहे। तुम्ही नाही डबल टिप टाकली लगेच तरीसुद्धा चालेल, ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। मी पुन्हा पिन लावून ते थोडंसं सेट करून घेतलं होतं, ठीक आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने आपण तो मधला पोर्शन लावून घेतला, एक्स्ट्राचं मी ते कट करून घेते आहे, म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित मॅच होईल। आता महत्त्वाचं आहे की इथे आतमध्ये ना थोडंसं अस्तरची आपल्याला गरज आहे असं मला वाटते, कारण ते धुतल्यानंतर ब्लाऊज लगेच खराब होईल जर का मधल्या पोर्शनला अस्तर नाही लावलं तर। त्यामुळे मग मी बघा थोडासा अस्तरचा पार्ट घेतलेला आहे, सिंपल असं तिथे ठेवून घेतलेला आहे, खूप काही मोजमाप करायचं नाही आहे, आतल्या साईडने ते जाणार आहे, पण कसं थोडं सेफ राहील आणि ब्लाऊज आपली बाही वगैरे लवकर खराब व्हायला नको यासाठी। आणि मग ह्या पद्धतीने फक्त त्रिकोण शेपमध्ये आपल्याला तिथे शिलाई टाकून घ्यायची आहे, आणि वरच्या साईडला सुद्धा। आणि त्यानंतर आता जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते आपण इथे कट करून घेऊयात, आणि आतल्या साईडचं सुद्धा बघा मी इथे कट करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी थोडंसं अस्तर तिथे जॉईन करून घेतलं, तेही अगदी सोप्या पद्धतीने, ठीक आहे। तर इथपर्यंत बाही कशी बनवायची हे नक्कीच लक्षात आलं असेल। त्यानंतर आता इथे आपण एक लेस लावूयात, तुम्ही नाही लावली तरीसुद्धा चालेल किंवा लावली तरी चालेल, तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे। तर बघा मी इथे गोल्डन कलरची त्रिकोणची लेस घेतलेली आहे, कारण सध्या ह्या लेसचं खूप ट्रेंड चालू आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे या लेसमुळे ना बाही असो किंवा ब्लाऊज असो लुक खूप सुंदर येतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा यूज करू शकता। अशा डिझायनर याच प्रकारे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये खूप साऱ्या आताच्या ट्रेंडिंग अशा लेस बाजारात अवेलेबल आहेत, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, आणि गोल्डन तर कशावरही सहज मॅच होते, त्यामुळे मग मी इथे गोल्डन घेतलेली आहे। आणि बघा इथे लेसला डबल टिपसुद्धा देते, मी बऱ्याचदा सांगते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची, त्याचे 2-3 फायदे आहे। महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज लवकर खराब होत नाही, त्याचबरोबर लेसही लवकर खराब होत नाही, लेस तरंगूनसुद्धा राहत नाही, आणि पॅक लागली जाते, ठीक आहे। तर खाली बॉर्डरला लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकता। तर मी बॉर्डरला इथे मोती लेस लावणार आहे, तर मोती लेस लावण्यासाठी आपल्याला इथे सिंगल फूट लागतं, तर ते फूट मी चेंज करून घेते बघा। तर फक्त स्क्रूड्रायव्हरने आपलं रेग्युलर फूट लूज करायचं, ते काढायचं, आणि त्याच्या जागी हे टाकून ते पुन्हा पॅक करून घ्यायचं, ठीक आहे। आणि सिंगल फूट लावल्याने काय होतं की मणी फुटत तुटत नाही, जर का तुम्ही रेग्युलर फूटने जर लावायला गेलात तर मग ते मणी खूप तुटतात, एकसारखं लागलं जात नाही, फिनिशिंग प्रॉपर येत नाही, कारण की मणीला जो काही सपोर्ट असतो ना तर तो आपला वरती दिसायला नको आहे, तो आतल्या साईडने पाहिजे नाही। तर बघा मग आता मी इथून थोडंसं डिस्टन्स सोडूनच ही मोती लेस लावायला सुरुवात करते, आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, फक्त मणी म्हणजे मोती बाहेर दिसले पाहिजे, बाकीचं जे त्याचा जो सपोर्ट आहे तर तो दिसायला नको, ह्या गोष्टीची काळजी घेतच आपल्याला इथेही मोती लेस लावून घ्यायची आहे। तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की बघा मी एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित थोडं थोडं पकडत अतिशय सावकाश ही मोती लेस लावलेली आहे, आणि बघा किती छान एकसारखे हे मोती दिसत आहे, फक्त लेस एकदम प्रॉपर लागली गेलेली आहे। तर फायनली आपण ही इथे मोती लेस लावलेली आहे। सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाहीला सुद्धा मोती लेस लावायची आहे, आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरी बाही सुद्धा आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। तर एक साईडची बाही आपली इथे रेडी झालेली आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे खाली बॉर्डरला लेस सुद्धा लावू शकता। तर फायनली खूप सुंदर अशी साडीचा थोडासा कपडा वापरून आपण कोपऱ्यापर्यंतची खूप ट्रेंडिंग अशी बाही डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे। तर बघा सध्या ह्या बाहीचं खरंच खूप ट्रेंड चालू आहे, आणि मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी छानशी प्रॉपर फिनिशिंग सहित
बाही डिझाईन सहज बनवता यावी. त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर जर का तुमचा साडीचा कपडा, साडी आणि ब्लाऊज पीसचा कपडा कॉन्ट्रास्ट असेल तर बाहीला अजूनच सुंदर असं लूक येतं. तर फायनली आपल्या इथे ब्लाऊज कंप्लीट स्टिच झालेला आहे. हा कटोरी ब्लाऊज होता बघा 34 साईजचा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लूक आलेला आहे आणि बाहीमुळे सुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतोय बघा. तर एकदा मी तुम्हाला बाही व्यवस्थित सरळ करून दाखवते. ॲक्च्युली घातल्यानंतर तर खरंच खूप सुंदर असं लूक येणार आहे, पण असंही बघितलं तरी तुमच्या लक्षात येते खूप छान असा प्रॉपर फिनिशिंग सहित आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे. मोतीलेसमुळे सुद्धा बाहीला अजून सुंदर असं लूक आलेला आहे आणि फिनिशिंग खूप महत्त्वाची असते आपली ब्लाऊजमध्ये. त्याची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्हालासुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करावा, त्याची फिटिंगची लाईन वगैरे बघा किती परफेक्ट अशी सरळ आलेली आहे. सो या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स सहजच त्या व्हिडिओमध्ये मिळून जाते. ठीक आहे, चला मग तुम्ही अशी आपली ट्रेंडिंग बाही डिझाईन नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.